संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली वर्षभर जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव संपन्न होतोय। तेव्हा संगमनेर अकोले तालुक्याच्या पठार भागातील वारकरी संप्रदायाच्या वतीनं दोन्ही तालुक्यातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, सर्व महाराज मंडळी, वारकरी मंडळी या सर्वांच्या संयुक्त सहकार्याने श्री क्षेत्र बोटा या ठिकाणी अभूतपूर्व अशा स्वरूपाचा जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथेचा पारायण सोहळा सुरू आहे। महाराजांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण होत आहेत। येणाऱ्या तुकाराम बीजेला त्या दृष्टीने हे सुंदर अशा स्वरूपाचं नियोजन आहे। या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत परंपरेचं जतन करणारी जी मोठी मोठी महाराज मंडळी आहेत की ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित केलंय, अशा महात्म्यांची कीर्तनं, प्रवचनं या सप्ताहामध्ये आपण आयोजित केलीत। कीर्तनानंतर रोज 9 वाजता येणाऱ्या भाविकांच्यासाठी या विभागातील 15 गावांच्या वतीनं भाकरी आमटीचं भोजन या ठिकाणी होत आहे। आज एकादशीचा पवित्र दिवस आहे। आज या वाचक मंडळींना सकाळचा नाश्ता, संगमेश्वर पायीदिंडी सोहळा, लहित खुर्द या मंडळाच्या वतीनं सुंदर असा फराळाचा नाश्ता झाला। आता पारायणाच्या समाप्तीनंतर श्रीमान अमोल लक्ष्मण हांडे वनकुटे यांच्या वतीनं फराळाची पंगत आहे आणि संध्याकाळी 8 ते 9 हजार लोकांसाठी साकूर पंचक्रोशीतील तमाम गावकऱ्यांच्या वतीनं संध्याकाळी जवळजवळ 500 ते 550 किलोचा फराळ या ठिकाणी त्या भाविकांच्या वतीनं होत आहे। काल्याच्या कीर्तनानंतर या सप्ताहाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पुरणपोळीचा 21,000 लोकांच्या पुरणपोळीच्या नियोजनाचा भाग आहे। असा सुंदर स्वरूपाचा आखीव रेखीव हा सप्ताह या ठिकाणी बोटा ग्रामस्थ आणि दोन्ही तालुक्यातील सर्व वारकरी महाराज मंडळींच्या संयुक्त सहकार्याने या ठिकाणी आयोजित केलाय। रामकृष्ण हरी। किती गावांचा यामध्ये सहभाग आहे? जवळजवळ 100 गावं या सप्ताहामध्ये सहभागी आहेत। सप्ताहासाठीची जागा आहे, तो भव्य असा मंडप टाकण्यात आलेला आहे। किती बजेटमध्ये किती हे चाललेलं आहे सगळं? हा जवळजवळ 15 एकराचा परिसर या ठिकाणी सप्ताहामध्ये आहे। मुख्य मंडप, भोजनासाठीची जागा, पार्किंगचं नियोजन, असं 15 एकराची जागा या सप्ताहासाठी अनेक दानशूर दात्यांनी, या जागेच्या मालकांनी मुक्त हस्ते ही जागा आम्हाला सप्ताहासाठी उपलब्ध करून दिली। त्यांनाही खूप धन्यवाद आहे। या ठिकाणी दररोज किती भाविक येतात? साधारणपणे आतापर्यंत किती भाविक आलेले आहेत? रात्री जवळजवळ 8 ते 8.5 हजार भाविक या ठिकाणी कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी होते। आज त्याच्यापेक्षा 1001 लोक या ठिकाणी वाढतील। रोज 1-1.5 हजाराने समाज वाढतोय। या कार्यक्रमाचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या पादुका आपण देहू येथे या पादुकांवरती अभिषेक करून आमच्या परिसरातील आंबीदुमाला या गावचे आदर्श सरपंच आणि ज्येष्ठ उद्योगपती सन्माननीय श्री बबनराव गागरे असतील, त्यांचे बंधू आदर्श सरपंच जालिंदर शेठ गागरे असतील, यांच्या दातृत्वाच्या माध्यमातून जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या पादुका देहू येथून हेलिकॉप्टरने या ठिकाणी आणल्या गेल्या आणि या पंचक्रोशीतील 38 गावांतील प्रमुख देवस्थानांवरती पुष्पवृष्टी करून बोटा गावातून भव्य स्वरूपाची मिरवणूक या पादुकांची काढली गेली। असा जगद्गुरू श्री तुकोबारायांच्या पादुकांच्या उपस्थितीत हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय। रामकृष्ण हरी।